नमस्कार. तलाठी मित्र या चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. हे चॅनल खास तलाठी, ग्राम महसूल अधिकारी यांच्यासाठी आहे, जिथे त्यांना त्यांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन कामाविषयी सविस्तर मार्गदर्शन मिळेल. इतकंच नाही तर महसूल विभागातील नवनवीन शासन निर्णय आणि अपडेट्सची माहितीही इथे मिळेल. त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी ई-पीक नोंदणी, पीएम किसान योजना आणि इतर महत्त्वाच्या शासकीय योजनांची अचूक माहिती पोहोचवणं हा देखील आमचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या शासन निर्णयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. हा निर्णय थेट आपल्या जमिनीच्या नोंदींशी आणि सरकारी योजनांच्या लाभांशी जोडलेला आहे. विषय आहे जमिनीचे हिस्से वाटप, म्हणजेच सामायिक खात्यांच्या विभाजनासाठी शासनाने सुरू केलेली एक विशेष मोहीम. आणि ही मोहीम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 85 अंतर्गत राबवली जात आहे. ही माहिती नीट समजून घेण्याआधी एक साधा प्रश्न: आपल्या जमिनीच्या सातबारा उतार्यावर एकापेक्षा जास्त लोकांची नावं आहेत का? म्हणजे आपलं सामायिक खातं आहे का? जर याचं उत्तर हो असेल तर आजची ही माहिती, मग ते तलाठी असोत किंवा शेतकरी बांधव, प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. चला तर मग या विषयात आणि खोलात जाऊया. हा संपूर्ण शासन निर्णय व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपण काही टप्प्यांमध्ये पुढे जाऊ. सगळ्यात आधी आपण या निर्णयाची पार्श्वभूमी पाहू. मग ह्यामागची नेमकी अडचण काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर शासनाने यावर काय उपाय सुचवला आहे आणि ही मोहीम कशी राबवली जाणार आहे हे पाहू. आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा नक्की फायदा कोणाकोणाला होणार आहे हे स्पष्ट करू. तर सर्वात आधी या शासन निर्णयाची पार्श्वभूमी समजून घेऊया. म्हणजे शासनाला अचानक ही मोहीम राबवण्याची गरज का वाटली? याचं उत्तर दडलं आहे डिजिटायझेशनमध्ये. म्हणजे सगळ्या गोष्टी आता ऑनलाईन होत आहेत, त्यातच याचं मूळ आहे. ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे ॲग्रीस्टॅक नावाचा एक मोठा सरकारी उपक्रम. ॲग्रीस्टॅक म्हणजे काय? तर शेती क्षेत्रासाठी एक डिजिटल व्यासपीठ तयार करण्याचा हा प्रयत्न आहे. याचा मुख्य उद्देश आहे प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मा आयडी देणं, जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ थेट आणि अचूकपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल. आता आपण ह्यामागची खरी अडचण काय आहे ते पाहूया. हे ॲग्रीस्टॅक आणि फार्मर आयडी तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जमिनीची सामायिक खाती ही एक मोठी समस्या म्हणून समोर आली आहे. आता इथे बघा, या स्लाईडमुळे सगळं चित्र अगदी स्पष्ट होतं. सध्याच्या पद्धतीत काय होतं की सातबाऱ्यावर जर 4 भाऊ किंवा सहधारकांची नावं असतील तर जमिनीचं एकूण क्षेत्र फक्त पहिल्या नावाच्या पुढे लिहिलं जातं. पण फार्मर आयडीसाठी हे चालणार नाही. तिथे प्रत्येक खातेदाराच्या नावापुढे त्याचा स्वतंत्र हिस्सा किती हे स्पष्टपणे नमूद असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, या एका अस्पष्ट नोंदीमुळे एकामागोमाग एक अडचणी उभ्या राहतात. सगळ्यात आधी तर फार्मर आयडीज तयार होत नाही. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळण्यात अडथळा येतो. जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात गुंतागुंत वाढते आणि ई-पीक पाहणीच्या नोंदींमध्ये सुद्धा गोंधळ निर्माण होतो. ह्या गंभीर समस्येवर शासनाने एक अतिशय प्रभावी आणि कायदेशीर उपाय शोधून काढला आहे. आणि हा उपाय आधीपासूनच आपल्या कायद्यात अस्तित्वात होता. तो उपाय म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधल्या कलम 85चा प्रभावीपणे वापर करणं. शासन परिपत्रकात अगदी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की सामायिक खात्यातील प्रत्येक व्यक्तीसमोर त्याच्या हिस्स्याची शेतजमीन त्याच्या नावासमोर नमूद असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार खाते विभाजन करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. हे थेट शासनाचे निर्देश आहेत. आता हे कलम 85 म्हणजे नेमकं काय? हे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जी सामायिक जमीन आहे त्यातील सहधारकांना आपापल्या हिश्श्याचं कायदेशीररित्या वाटप किंवा विभाजन करून घेण्यासाठी अर्ज करण्याची ही एक कायदेशीर तरतूद आहे. आणि याच कायदेशीर आधारावर ही संपूर्ण मोहीम उभी आहे. बरं, कायदा आहे, उपायही आहेत. पण हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरणार? तर शासनाने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत, जे तलाठी आणि इतर महसूल अधिकाऱ्यांना पाळायचे आहेत. आणि हे बघा, शासनानेही एक प्रकारची पंचसूत्रीच दिली आहे. पहिलं सूत्र नागरिकांना अर्ज करण्यासाठी आवाहन करणं. दुसरं, अर्ज स्वीकारायला सोपं जावं म्हणून तालुका आणि मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित करणं.
तिसरं, ही सगळी प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक ठेवणं. चौथं, या मोहिमेची जास्तीत जास्त प्रसिद्धी करणं. आणि पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलम 85च्या कायदेशीर तरतुदींचं काटेकोरपणे पालन करणं. ही मोहीम कशी राबवली जाईल आणि याबद्दलचे पुढचे अपडेट्स काय असतील यावर आमचं बारीक लक्ष असणार आहे. ही सर्व सविस्तर माहिती आणि वेळेवर मिळणारे अपडेट्स थेट आपल्यापर्यंत पोहोचावेत यासाठी एक छोटासा वेळ काढून तलाठी मित्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या संपूर्ण प्रक्रियेचा प्रत्यक्ष फायदा कोणाला आणि कसा होणार आहे, म्हणजेच तलाठी आणि शेतकरी या दोघांसाठीही याचं काय महत्त्व आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ही मोहीम सर्वांसाठीच फायद्याची ठरणार आहे. शेतकऱ्यांसाठी काय फायदे आहेत, तर त्यांच्या मालकी हक्काची अचूक नोंद होईल, सरकारी योजनांचा थेट लाभ मिळेल, बँकेकडून कर्ज मिळणं सोपं होईल आणि जमिनीचे व्यवहारसुद्धा सुलभ होतील. दुसरीकडे तलाठ्यांसाठी सुद्धा फायदे आहेत. त्यांचे अधिकार अभिलेख म्हणजे रेकॉर्ड्स अचूक होतील, कामात सुलभता आणि पारदर्शकता येईल आणि फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला प्रचंड वेग येईल. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्यातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. म्हणजे या सगळ्यातून आपल्याला नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे हे स्पष्ट होईल. तर लक्षात ठेवण्यासारखे 4 मुख्य मुद्दे आहेत. 1. ॲग्रीस्टॅक आणि फार्मर आयडीच्या अंमलबजावणीसाठी खाते विभाजन होणं अत्यंत गरजेचं आहे. 2. ही संपूर्ण मोहीम कलम 85च्या कायदेशीर चौकटीतच राबवली जात आहे. 3. नागरिक विहित नमुन्यात अर्ज करून या मोहिमेत सहज सहभागी होऊ शकतात. आणि 4. या सगळ्यामुळे महसुली नोंदी अधिक अचूक आणि पारदर्शक बनणार आहेत. या उपक्रमात खूप मोठी ताकद आहे, पण तो आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला नक्कीच भाग पाडतो. काय वाटतं? या नवीन मोहिमेमुळे जमिनीचे व्यवहार खरोखरच पारदर्शक होतील का? याबद्दलचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे सविस्तर विश्लेषण अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आम्हाला आशा आहे की या माहितीमुळे या महत्त्वाच्या मोहिमेबद्दल आपल्या मनात स्पष्टता आली असेल. शेतकरी आणि महसूल प्रशासनासाठी अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीसाठी तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.